रोहित पवार, बारामतीच्या पवार कुटुंबियातील तिसऱ्या पिढीच्या राजकारणातील तरुण चेहरा. 2019 मध्ये दुष्काळी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघातून भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांना आव्हान देतो आणि आमदार होतो. आपल्या पहिल्याच टर्ममध्ये रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपला एक बेस सेट केलाय. राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांसोबत राहिल्यानं आणि सतत नंतर शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभं राहिलेल्या रोहित दादांनी तुतारीच्या राष्ट्रवादीचा पॉलिटिकल स्पेस भरून काढलाय. पण प्रदेश अध्यक्षपद, मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे रोहित पवार कर्जत जामखेडचेच आमदार होत नाहीत असं आम्ही का म्हणतोय? राम शिंदेंसोबत त्यांना आव्हान देण्यासाठी नक्की कोण तयारी करतंय? कर्जत जामखेडचा 2024चा आमदार कोण, त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आधी काँग्रेसच्या आणि नंतर तब्बल 25 वर्ष भाजपच्या ताब्यात असल्यानं कर्जत जामखेड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. 1995 पासून भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी हॅट्रिक मारत सलग 3 टर्म कर्जत जामखेडवर भाजपचा दबदबा कायम ठेवला. 2009 ला भाजपचा हा वारसा राम शिंदे यांनी आपल्याकडे घेतला. 2009-2014 अशा सलग 2 टर्म त्यांनी जिंकत मतदारसंघावरचं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आतल्या गोटातले अत्यंत विश्वासू समजले जात असल्यानं फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री पदाची माळी त्यांच्या गळ्यात पडली. अर्थात या दोन्ही वेळेस परंपरेप्रमाणे काँग्रेसने विरोधात लढत दिली. 2009 ला बापूसाहेब देशमुख तर 2014 ला किरण पाटील यांनी हाताच्या पंजावर आमदारकीसाठी नशीब आजमावलं. पण राम शिंदे यांच्या पुढे त्यांचं काहीही चालू शकलं नाहीये. आणि अशातच उजाडली 2019 ची विधानसभा निवडणूक. स्वाभाविकपणे भाजपकडून राम शिंदे यांच्याच नावावर उमेदवारीचा शिक्का पडला. पण दुसऱ्या बाजूला आघाडीत काँग्रेसने तडजोड करत ही जागा राष्ट्रवादीला सोडली. पवारांनीही मोठा डाव टाकत इथून उमेदवार दिला आणि तो म्हणजे रोहित पवार. अर्थात रोहित पवार उमेदवारी मिळण्याच्या आधीच मतदारसंघात तळ ठोकून होते. पवार कुटुंबानं, पक्षानं आणि आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसनंही रोहित पवार यांच्याच मनापासून काम केल्यानं तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांना पराभवाचा दणका देत रोहित पवार आमदार झाले. त्यांनी विजयाचा गुलाल मतदारसंघात उधळला. फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जात असूनही शिंदेंचा पराभव झाल्यामुळं भाजपला ही सल टोचत होती. म्हणूनच फडणवीसांनी शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लावत त्यांचं राजकीय पुनर्वसन केले. पण सोबतच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मतदारसंघात विरोधक जिवंत ठेवला. तेव्हापासून विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात किती आणि कसा राजकीय विस्तव पडला हा दुसरा संशोधनाचा विषय. इथला मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं राजकारण बदलत गेलं तसं त्याचे पडसादही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघावर पाहायला मिळाले. राष्ट्रवादीत फूट पडली, त्यामुळे पक्ष 2 गटात विभागला गेला. रोहित पवारांची मतदारसंघातली ताकद काही प्रमाणात का होईना पण कमी झाली. त्यात काट्याने काटा काढावा असा अजितदादा आणि रोहितदादा यांच्यातील राजकीय संघर्ष आपण रोज पाहत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला रोहितदादांनी अक्षरशः जाम केलं होतं. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष फील्डवरती रोहित पवार या थेट पंगा घेत होते. अर्थात याची परतफेड येणाऱ्या विधानसभेला अजितदादा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात करू शकतात. त्यांना मानणारा एक मोठा गटही आजही मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यामुळं महायुतीकडून राम शिंदे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असतील याबाबत नो डाऊट. पण खरा पेच आहे तो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये. आता ज्याचा आमदार त्याला उमेदवारी असा फॉर्म्युला विधानसभेला असेल असं जरी बोललं जात असलं तरी देखील मतदारसंघातील काँग्रेस आणि रोहित पवार यांच्यातील अलबेल असल्याचं काही दिसत नाहीये. म्हणूनच राष्ट्रवादीतील फूट, पारंपरिक मतदारसंघ अशी कारणं पुढे करत आता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकलाय. रोहित पवार काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सहकार्याने आमदार झाले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायमच मित्र पक्षाला दुय्यम वागणूक दिली. काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाहीये. कर्जत नगराध्यक्षपद, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद यासह इतर पदांवर काँग्रेसला संधी देण्याची गरज होती. मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीतला जास्तीत जास्त संधी दिली आणि काँग्रेसवर अन्याय केला. काँग्रेसला स्वतंत्र वाटा द्यायची त्यांची मानसिकता नाहीये असं म्हणत आता काँग्रेसकडून ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटलेत.
अर्थात ही गोष्ट रोहित पवारांना न परवडणारी आहे. मतदारसंघातला आणि आघाडीतला महत्वाचा पक्षच आपल्या उमेदवारीला विरोध करत असेल तर मतविभाजनाचा बसणारा फटका आणि सोबतच अजितदादांची खेळी यामुळं रोहित पवारांच्या आमदारकीवर आभाळ येऊ शकतं. बाकी बारामती आणि हडपसरसाठी रोहित दादा आमदारकीसाठी चाचपणी करत असल्याच्याही राजकीय वावड्याचेही बरंच काही सांगून जात आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम राम शिंदे करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी सातत्याने करत असतात. आता त्यातून दोघांनीही अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मतदारसंघात येणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी नेहमी संघर्षाचं केंद्रस्थान राहिलं. याची दोन प्रमुख कारणं असून चौंडी हे राम शिंदे यांचं मूळ वास्तव्याचं गाव असून अहिल्यादेवी होळकरांचे ते वंशज आहेत आणि चौंडीचा विकास कोणी केला यावर होत असलेले दावे प्रतिदावे हे रोहित पवार आणि राम शिंदे करत असतात. यातूनच कर्जत जामखेडमध्ये गेली 5 वर्ष राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळं रोहित पवारांना एका बाजूला काँग्रेसने कर्जत जामखेडवर दावा सांगितल्यामुळं झालेली कोंडी आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक विरोधक राम शिंदे यांच्याशी होणारा संघर्ष यामुळे रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये आपला वेळ हा संघर्षातच घालावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला राम शिंदे यांचे पारंपरिक विरोधक असलेले सुजय विखे पाटील या दोघात आता समेट घडून आलाय. विखे आणि शिंदे आता एकदिलानं काम करत असल्यामुळं रोहित पवारांचं टेन्शन चांगलंच वाढलंय. मनीषा गुंड यांचं अजितदादा गटात प्रवेश करणं ही गोष्टही रोहित पवारांना बॅकफुटला घेऊन जाणारी ठरू शकते. गुंड यांच्या प्रवेशानं रोहित पवार हे सध्या बॅकफुटवर फेकले गेलेत. कारण मनीषा गुंड यांच्या मागं मराठा समाजाचा मोठा पाठिंबा असून सध्या मनीषा गुंड या राजकीय विरोधक असलेले चुलते अजित पवार गटाच्या गुटात गेल्यामुळं रोहित पवारांची दुहेरी कोंडी झाली. थोडक्यात काय, पक्षात फूट पडणं, अजितदादा गट स्ट्रॉंग असणं, मनीषा गुंड यांची विरोधात एंट्री, काँग्रेसचा जागेवरचा दावा आणि शिंदे आणि विखे एक होणं या सगळ्या गोष्टी पाहता रोहित पवारांची कर्जत जामखेडची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळे आता कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण या प्रश्नाचा सस्पेन्स थ्रिलर येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. बाकी तुम्हाला काय वाटतं? कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.